आता आपण पाहूया याच्यावरचे प्रश्न। नमुना प्रश्नसंचेमध्ये अयोग्य विधान ओळखा। संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणे होय, बरोबर आहे। संधीचे 3 प्रकार पडतात, स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी, बरोबर आहे। संधी होताना वर्ण एकमेकात मिसळून नवीन वर्ण निर्माण होतो, बरोबर आहे। म्हणजे 3ही विधानं बरोबर आहेत, कोणतंच चूक नाही। पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे। गंगा अधिक ओघ हा कोणत्या शब्दाचा संधियुक्त विग्रह आहे? लक्षात ठेवा, गंगामध्ये आहे आ स्वर, पुढे आहे ओ, आच्या पुढे जर ओ आला तर त्याचं होतं आऊ, आणि आऊ जर म्हटलं तर 2 मात्रे आहेत, आणि ही आहे वृद्धादेश संधी, एका मात्रेची भर पडते वृद्धादेश संधी। मग ज्या ठिकाणी 2 मात्रे ती तुमची संधी आहे, पर्याय क्रमांक 1। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी दीर्घत्व संधीचे उदाहरण कोणते? तर तुम्हाला मी मागाशी सांगितले दीर्घत्व संधी म्हणजे काय, 2 सजातीय स्वर एकत्र आले की दीर्घ स्वर तयार करतात। आ, ई आणि उ दीर्घ स्वरूपातले, काना दुसरी वेलांटी आणि दुसरा उकार। मग या ठिकाणी काना दुसरी वेलांटी आणि दुसरा उकार जर असेल तर काना दुसरी वेलांटी आणि दुसरा उकार ही या संधीचं आहे। ही आहे दुसरी वेलांटी। मही अधिक ईश, मही मध्ये ई आणि पुढे ईश मध्ये ई, या 2 ईचा मिळून दीर्घ ई तयार झाला, म्हणून मही अधिक ईश ही दीर्घत्व संधी आहे। संधीचे 3 प्रकार पडतात, बरोबर। संधी हा प्रकार सामान्यपणे संस्कृत शब्दांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात आढळतो, बरोबर आहे। मराठी संधी विशिष्ट अशा नियमानुसार नसतात, मराठीमध्ये नियमच पाळलेले नाही आहेत, कशी पण संधी केली। अ ब क बरोबर म्हणजेच सर्वच्या सर्व विधानं या ठिकाणी बरोबर आहेत। आता आपण पुढचा प्रश्न पाहूया, अयोग्य जोडी ओळखा। या 4ही पर्यायाकडे पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात येईल की 9 अधिक इक याचं ना वी क असं उत्तर तयार होतं, याचं नाभिक मात्र होत नाही, म्हणून हा पर्याय क्रमांक 4 गटात बसत नाही। वाचनालय ही जी संधी आहे ती आहे दीर्घत्व संधी। वाचन अधिक आलय, इथं अ आहे इथं आ आहे, दोघांचा मिळून झाला आ, अशा प्रकारे दीर्घत्व संधी आहे ती, म्हणून ज्या ठिकाणी वाचन अधिक आलय आहे ते आपलं उत्तर आहे, पर्याय क्रमांक 2। मतैक्य या शब्दातील योग्य संधी विग्रह ओळखा। ही एक वृद्धादेश संधी आहे आणि हा स्वरसंधीचा प्रकार आहे। इथं त चा पाय मोडलेला नसतो। बरेचसे विद्यार्थी मत ऐक्यला व्यंजन संधी मानतात, परंतु ते चूक आहे। या ठिकाणी अ अधिक ए बरोबर आई अशी संधी होते, म्हणून मत अधिक ऐक्य इथं पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे। आता खालीलपैकी कोणता प्रकार व्याकरण शास्त्रातील संधी नव्हे? या ठिकाणी स्वरसंधी आहे, बरोबर, व्यंजन संधी आहे, बरोबर, विसर्ग संधी आहे, बरोबर, परंतु नामी संधी हा प्रकार मात्र व्याकरणात नाहीये। खालीलपैकी कोणत्या शब्दात उ किंवा उ पुढे विजातीय स्वर आल्यास संधी होते किंवा संधी झाली आहे, तर ते आपल्याला पाहायचंय। हा पहिला जो शब्द आहे याच्यामध्ये फोड जर केली तर ती आहे सु अधिक अल्प, म्हणजे या ठिकाणी जो उ आहे याच्या पुढे जर अ जर आलं तर या उ चा होतो व, आणि व अधिक बरोबर होतं व, आणि मग हा व या स मध्ये जातो म्हणजे स्व होतं, आणि पुढचं ल आणि प याला जोडला तर स्वल्प, म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे। या ठिकाणी उ च्या पुढे अ हा विजातीय स्वर आलाय, म्हणून त्या ठिकाणी स्वल्प ही संधी आलेली, पर्याय क्रमांक 1। संधी ओळखा। नाही अधिक आसा याला संधीचा प्रकार म्हणतात पूर्वरूप संधी। हा निव्वळ मराठी प्रकार आहे, संस्कृतमध्ये याला कुठल्याही प्रकारचा काही आधार नाही, हे आपल्या मराठी उच्चारानुसार झालेलं आहे। नाही अधिक आसा हे जोडताना इथलं अ निघून जातं आणि इथला ई कायम राहतो, म्हणून 2 स्वर एकत्र येताना पहिला स्वर जर कायम राहिला आणि दुसरा स्वर जर लोप पावला तर मराठी उच्चारामध्ये याला पूर्वरूप संधी म्हणतात, म्हणजे पूर्वीचा स्वर कायम राहतो। या ठिकाणी सा हा नाही याला जर जोडलं तर नाही सा असं होतं, म्हणून हे जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2। आता पुढचा प्रश्न, महेंद्र
महींद्र ही आहे दीर्घत्व संधी, या ठिकाणी दुसरी वेलांटी आहेत. स्वरसंधीमध्ये सजातीय स्वर एकत्र येताना अ अधिक अ बरोबर आ होतं, ई अधिक ई बरोबर ई होतं. म्हणून या ठिकाणी मही अधिक इंद्र, इथला ई प्लस इथला ई बरोबर दीर्घ ई तयार होतो. म्हणून महींद्र याची जी संधी आहे ती 4 क्रमांकाची आहे. आणि जर महा अधिक इंद्र असं जर केलं तर त्याचा उच्चार महेंद्र असा होतो, ती संधी मात्र वेगळी आहे. क्षणैक या ठिकाणी 2 मात्रे आहेत. 2 मात्रे असणं हे आहे वृद्ध्यादेश संधीचं लक्षण. मग क्षण या ठिकाणी आहे अ आणि पुढं ए आहे. अच्या पुढं जर ए आलं तर अशा प्रकारे बदल होतो आई. आई जर म्हणलं तर 2 मात्रे आहेत, म्हणजे या ठिकाणी क्षण अधिक एक बरोबर क्षणैक. प्रश्न क्रमांक 12चं उत्तर आहे 1 क्रमांक. चंद्र अधिक उदय, चंद्रोदय. मग या ठिकाणी चंद्र आणि उदय ही अशी संधी आहे. या ठिकाणी अ आहे आणि प्लस पुढं उ आहे, याचं मिळून ओ तयार होतं, याचं मिळून ओ तयार होतं. आणि अ अधिक उ याचा जो ओ आहे तो चंद्रमध्ये मिसळतो आणि पुढचा दय त्या चंद्राला जोडला जातो. म्हणून चंद्रोदय ही जी संधी आहे ती पर्याय क्रमांक 2 ची आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मंत्रालय. मंत्रालय शब्दाचा प्रचलित विग्रह कोणता? म्हणजेच नियमानुसार किंवा जो संस्कृत नियम आहे त्यानुसार कोणता आहे? तर मंत्र अधिक आलय हे त्याचं उत्तर आहे. मंत्रमध्ये आहे त्र, पुढचा आहे आ आणि लय, याच्यामध्ये इथला अ आणि इथला आ मिळून पुढं आ तयार होतो आणि हा मंत्राला जोडला जातो, मंत्रालय. म्हणून मंत्र अधिक आलय बरोबर मंत्रालय. परंतु ही जर आधुनिक संधी जर विचारली तर त्या ठिकाणी तुम्हाला मंत्री अधिक आलय असं उत्तर द्यावं लागेल. गायन हा तलाठी 2009ला प्रश्न विचारला आहे. याचा जो विग्रह आहे तो आहे गई अधिक अन. मग आता हे कसं होतं? गई अधिक अन, या ठिकाणी आपण मायनस केला आई, खाली शिल्लक राहिलं ग, इथला अ घेतला, पुढे शिल्लक राहिलं न. तर जे आई आहे त्या आईचं रूपांतर होईल आय आणि हा अ मिसळेल. मग आय अधिक अ बरोबर त्या ठिकाणी आय असं पूर्ण स्वरूपात होईल. मग ग अधिक आय त्याचं झालं गाय आणि शेवटचा जो न आहे तो इकडं मिसळला त्याचं झालं गायन. म्हणून गई अधिक अन यापासून गायन संधी झाली, पर्याय क्रमांक 1. आनंदोद्रेक, आनंद अधिक उद्रेक याला म्हणतात आनंदोद्रेक. तर या ठिकाणी आनंद ज्या ठिकाणी शब्द आहे तो आपल्याला निवडायचा आहे. इथं एक आहे, इथं एक आहे, म्हणून त्या ठिकाणी आनंद अधिक उद्रेक. पण उद्रेकचा जो उ आहे तो छोटा आहे. मग इथला अ आणि इथला उ मिळून ओ तयार होतो आणि हा जो ओ आहे इथं आनंदाला जोडला तो आनंदोद्रेक. म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता पुढचा प्रश्न पाहूया आपण. सदैव या शब्दाची संधी सोडविण्याच्या नियमाप्रमाणे खालीलपैकी कोणत्या शब्दाची संधी सोडविता येईल? मग सदैव ही वृद्ध्यादेश संधी आहे, इथं 2 मात्रे आहेत. मग जो नियम इथं संधी तयार करताना लागू आहे तोच नियम आपल्याला इथं पण पाहायचा आहे. म्हणजे ज्या ठिकाणी 2 मात्रे आहेत ते तुमचं उत्तर आहे. सदा अधिक एव, तसं मत अधिक ऐक्य, 2 मात्रेवरून ही संधी तुम्हाला शोधायची. 18 नंबर, एक अधिक ऊन, अ प्लस उ बरोबर त्याचं होतं ओ. या ठिकाणी न नळाचं आहे, एकोन, पर्याय क्रमांक 2. परंतु एक लक्षात ठेवा की आपण ही संस्कृत संधी आहे एकोन, उच्चार मात्र असा करतो, हे चुकीचं आहे. आणि म्हणून याला एकोनला निव्वळ मराठी उच्चार असं सुद्धा आपण एकूण असा देऊ शकतो. हा आपल्या मनाने केलेला बदल आहे, याला शास्त्रीय आधार नाही. पण आपण म्हणताना एकोन असं न म्हणता एकूण म्हणतो, कारण कुठलाही उच्चार सोपा करण्याचा आपण प्रयत्न करतो. फल अधिक आहार, या ठिकाणी अ आहे आणि पुढं आ आहे, दोघांचा मिळून आ होतो. मग फलाहार या ठिकाणी काना लागेल, इथला आ निघून जाईल, फलाहार.
शेवटचा महा अधिक ईश, या ठिकाणी आहे आ प्लस ई बरोबर त्याचं ए होईल. मग ज्या ठिकाणी मात्रा आहे ते तुमचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1. गो अधिक ईश्वर, या गो मध्ये ओ हा स्वर आहे आणि ओच्या पुढे जर कोणताही विजातीय स्वर जर आला तर या ओचं होतं अव. ही वेलांटी दुसरी आहे म्हणून या ठिकाणी होईल अवी. म्हणून ज्या ठिकाणी अवीला दुसरी वेलांटी आहे ते तुमचं उत्तर आहे गवीश्वर, अशी त्याची संधी होते म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. प्रत्यक्ष, प्रत्यक्ष शब्दाचा विग्रह कसा होईल? मग या ठिकाणी प्रति, याच्यात जो ई आहे याची वेलांटी निघून जाईल. मग ईच्या पुढे जर अ आला तर या ईचा होतो य, य मध्ये अ मिसळतो य होतं. मग प्रतिमधून ई गेलाय त्याचं होईल प्रत, आणि हे त अर्ध आहे याला य जोडायचं प्रत्यय, आणि पुढचा क्ष राहिलाय तो त्याला जोडून द्यायचा, झालं प्रत्यक्ष. पर्याय क्रमांक 1 बरोबर. देवालय हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? आता देव अधिक आलय, मग या ठिकाणी व आहे, या व मध्ये तुमचा अ स्वर आहे, त्यानंतर आलय मध्ये परत पुन्हा आ आहे, म्हणजे अ अधिक आ बरोबर आ तयार होतं, म्हणजे ही आहे दीर्घत्व संधी. 2 स्वर एकत्र येतात म्हणून ही आहे स्वरसंधी. त्यानंतर वाचनालय या शब्दाची संधी कशी सोडवाल? वाचन आणि आलय, वाचन मध्ये अ आहे, पुढे आलय मध्ये आ आहे, ही आहे दीर्घत्व संधीचं उदाहरण आणि ती आहे स्वरसंधी म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर ठरतो. आता आपण पाहूया स्वरसंधीमध्ये अ अधिक आ या स्वरापुढे ई अधिक ई जर आलं तर त्याचा ए तयार होतो. हा जो ए आहे हा ए म्हणजे एक मात्रा आहे. मग ज्या ठिकाणी जोड बसलाय त्या ठिकाणी तुम्हाला तो मात्रा पाहायचा आहे. मग ज्या ठिकाणी जोड बसलाय तिथं फक्त मात्रा एकाच ठिकाणी, तो म्हणजे देवेंद्रमध्ये. अ अधिक आ किंवा अ ऑब्लिक आ या स्वरापुढे ई ऑब्लिक ई आल्यास त्याचा ए होतो. या नियमानुसार फक्त क्रमांक 2 ची संधी बरोबर आहे. महोत्सव या संधीची फोड कोणत्या प्रकारे होते? आता इथं महा अधिक उत्सव, मग या ठिकाणी महामध्ये आहे आ प्लस पुढे आहे उ, छोटा उ आहे, आ प्लस उ बरोबर होतो ओ, म्हणून महोत्सव याच्यामध्ये आ आणि उ इथं 2 स्वर एकत्र येतात, ही स्वरसंधी आहे. महोत्सव मध्ये पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. संधी करा. षट अधिक मास, या ठिकाणी ट च्या पुढे म आलेलं आहे, म्हणजे पहिल्या रांगेतील कठोर वर्णापुढे जर अनुनासिक जर आलं तर हे व्यंजन नष्ट होतं. याच्याच ऐवजी 5व्या स्थानचं अनुनासिक येतं, या ठिकाणी न आहे म्हणून न आणि म ची संधी होईल. म्हणून जिथं न बाणाचं आहे ती तुमची संधी आहे, परंतु हा प्रश्न जो आहे हा प्रश्न व्यंजन संधीचा आहे, तो चुकून इकडं आलेला आहे. तरी पण त्याचं उत्तर क्रमांक 3 आहे. पुढे तो तुम्हाला मी समजून सांगेल. अ किंवा आ या स्वरांपुढे ए किंवा आई आल्यास त्यांचा आई होतो. आता एक महत्त्वाचा मुद्दा, इथे आई होतो याचा अर्थ मात्रे किती लागतात? 2. मग ज्या संधीमध्ये ज्या अक्षराला फक्त 2 मात्रे असतील जोड बसताना त्या ठिकाणी तुम्हाला ही संधी सापडेल. म्हणून सदैव हे त्याचं उदाहरण आहे. तुम्हाला की मग इथं गंगोगो पण आहे, इथं 2 मात्रे येतं, परंतु या ठिकाणी काना पण आहे, फक्त आपल्याला 2 मात्रे पाहिजेत म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. उ किंवा उ पुढे विजातीय स्वर आल्यास उ किंवा उचा व होतो. मग ज्या ठिकाणी जोड बसेल त्या ठिकाणी जोडाक्षर व पासून तयार झालं पाहिजे. मग जोडाक्षर जर व पासून तयार जर झाला असेल तर या ठिकाणी एकच जोडाक्षर आहे व पासून तयार झालं, मनवंतर, म्हणजे मनु अधिक अंतर. मग जर ऊच्या पुढे जर एखादा जर स्वर आला तर ऊचा होतो व, मग हा जो व आहे तो न ला जोडला जाईल, याचा होईल मनव, आणि पुढचा अंतर मधला जो अनुस्वार आहे तो इथं येईल आणि पुढचं तर जोडलं जाईल म्हणून मनवंतर. पर्याय क्रमांक 2 बरोबर. उमा अधिक ईश, आ अधिक ई याच्यापासून ए तयार होतं, याच्यापासून तयार होणारा जो वर्ण आहे तो आहे ए, म्हणून या ठिकाणी उमेश. पर्याय क्रमांक 2 बरोबर. आता पुढचा प्रश्न आहे, अ किंवा आ पुढे रू आल्यास त्या दोह ऐवजी अर येतो. निर्व्यसनी, नी अधिक व्यसनी, या ठिकाणी नी याच्या पुढे 2 टिंब असतात म्हणून ही विसर्ग संधी.
त्याप्रमाणे दू अधिक जन, दुर्जन ही सुद्धा विसर्ग संधी, म्हणजे विसर्गाचा र झालाय, तसं इथं पण विसर्गाचा र आहे. अंतः अधिक गत, अंतर्गत, तिथं पण विसर्गाचा र आहे. पण राजर्षी याच्यामध्ये राजा अधिक ऋषी, इथं आहे आ आणि पुढे आहे रू. इथला आ जाईल, इथला रू जाईल, ह्या दोघांचा मिळून अर तयार होईल. हा जो अ आहे तो जाईल राजाकडे, म्हणून राज होईल, त्याचं राजाच्या ऐवजी राज होईल, आणि र मात्र श कडे जाईल, म्हणून त्याचं राजर्षी असं रूपांतर होईल. म्हणून ही जी संधी आहे याच्यामध्ये 3 याच्यातल्या विसर्ग संधी आहेत, आणि ही राजर्षी जी आहे तर ती आहे स्वरसंधी. ई किंवा ई पुढे विजातीय स्वर आल्यास त्यांच्याबद्दल य येतो. आता इथं जिथं यचा जोडाक्षर ती तुमची संधी आहे. ज्या ठिकाणी यचं जोडाक्षर झालेलं असेल ती तुमची संधी आहे, आणि यचं जोडाक्षर फक्त इथं आहे. प्रश्न क्रमांक 32 मध्ये पर्याय क्रमांक 1. आता पुढचा प्रश्न आहे, ओ पुढे कोणताही स्वर आल्यास त्याबद्दल अव येतो असा आदेश होतो, आणि त्यात पुढील स्वर मिसळतो. ज्या ठिकाणी अव उच्चार आहे ते तुमचं उत्तर आहे. इथं कुठेही अव असा उच्चार नाही, फक्त 4 नंबरमध्ये आहे. गो अधिक ईश्वर बरोबर ग विश्वर, पण या ठिकाणी अवाला तिकडची जी पुढची ई आहे दीर्घ ती जोडली आहे, म्हणून त्याचं गवी होतं. त्यानंतर उ किंवा उ यांच्या पुढे विजातीय स्वर आल्यास त्याबद्दल व वर्ण होऊन त्यात पुढील स्वर मिसळतो. ज्या ठिकाणी जोड बसलाय त्या ठिकाणी तुमचं व असलं पाहिजे, म्हणून ऊच्या पुढं जर विजातीय स्वर आला तर ऊचा व होतो. हा प्रश्न आहे स्वल्प, सु अधिक अल्प. सु अधिक अल्प याच्यामध्ये विजातीय स्वर आलाय, इथला उ, इथला अ, याचा ऊचा झाला व, पुढे दोघांचे मिळून झालं व, स मध्ये व मिसळ झाला स्व, आणि पुढचं ल आणि प एकत्र स्वल्प. हा प्रश्न नीट लक्षात ठेवा, हा बऱ्याचदा आलेला आहे. विग्रह ओळखा, पित्राज्ञा. मग पितृ अधिक आज्ञा, रूच्या पुढे जर एखादा जर स्वर जर आला तर त्या रूचा होतो र. मग पितृमधला जो रू आहे त्याचं होईल र, मग त्याचं होईल पित्र, आणि पुढचा जो आज्ञा शब्द आहे तर तो त्याच्यामध्ये मिसळेल. मग अशा प्रकारे होईल पित्राज्ञा, आणि हा पर्याय क्रमांक आहे 4. पितृ अधिक आज्ञा बरोबर पित्राज्ञा. गत्यंतर, या ठिकाणी त आणि य या जोडाक्षरांची संधी आहे. तशा प्रकारे त आणि य जिथं तुम्हाला जोडाक्षर दिसेल ते तुमचं उत्तर आहे. याच्यामध्ये फक्त पर्याय क्रमांक 4 गत्यंतर अत्यानंद. महर्षी, महर्षीमध्ये अर हा शब्द तयार होऊन संधी झालेली. मग जशी महर्षीची रचना आहे त्याप्रमाणे फक्त राजर्षीची रचना आहे, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 उत्तर ठरतं. स्वरसंधीचा खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. 2 स्वर एकत्र आले तरच स्वरसंधी होते, म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. वृक्ष अधिक आरोपण याचं होतं या ठिकाणी अ, इथं आ बरोबर आ, म्हणून वृक्षारोपण, इथं वृक्षारोपण पर्याय क्रमांक 3. आता पुढचा मुद्दा आहे सहानुभूती. सह अधिक अनुभूती बरोबर सहानुभूती. या ठिकाणी अ आहे, इथं परत अ आहे, त्या दोघांचा मिळून आ झाला, आणि हा ह मध्ये मिसळला, पुढचं नुभूती याला जोडलं, झालं सहानुभूती. महा अधिक ईश्वर, इथे आ आहे प्लस इथं ई आहे, दोघांचं मिळून तयार होईल ए, म्हणून महा अधिक ईश्वर बरोबर महेश्वर पर्याय क्रमांक 2. मन्वंतर या जोड शब्दाची संधी ओळखा. या ठिकाणी मन्वंतरमध्ये जो उकार असतो उ छोटा त्याचा व झालेला आहे, म्हणून इथं मनु अधिक अंतर, इथला जो उ आहे त्याचा व झालाय, या न आणि वचं झालं न्व, आणि पुढे हा अंतरमधला अनुस्वार इथं आला, म्हणून मन्वंतर ही संधी आहे पर्याय क्रमांक 3 ची. स्वरसंधी म्हणजे काय
आता खाली पर्याय दिले तर एकत्र येणाऱ्या दोन वर्णांपैकी एक स्वर व दुसरा व्यंजन जोडणे चूक, दोन्ही स्वर असतात. एकमेकांशेजारी येणारे दोन स्वर जोडले जाणे अगदी बरोबर. एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला विसर्ग बिलकुल नाही, स्वरसंधीमध्ये दोन्ही पण स्वर असतात म्हणून हे विधान बरोबर आहे, बाकीचे वाचायची सुद्धा गरज नाही. प्रश्न क्रमांक 44, गणेश हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? आता इथं गण अधिक ईश, गण अधिक ईश याचं होतं गणेश म्हणून ही आहे स्वरसंधी. इथं दोन्ही पण स्वर आहेत. पुढचा प्रश्न आहे, योग्य विधाने ओळखा. संधी होताना एका वर्णाच्या ऐवजी दुसरा वर्ण येणे याला आदेश असं म्हणतात. म्हणजे ज्यावेळेस दोन वर्ण एकत्र येतात त्यांच्यापासून ज्या नवीन वर्णाची निर्मिती होते स्वरसंधीमध्ये त्याला आदेश असं म्हणतात. आणि आदेशाच्या तीन प्रकार येतं, गुणादेश, वृद्ध्यादेश आणि यनादेश. तर गुणादेशामध्ये तयार होणारे जे स्वर असतात ते असतात ए, ओ आणि अर. आता दुसरं उदाहरण आहे, दोन स्वर एकत्र येऊन ए, ओ, अर तयार झाल्यास त्याला गुणादेश म्हणतात. अगदी बरोबर आहे, हे पहिलं विधान बरोबर आहे आदेशाचं. दोन स्वर एकत्र येऊन आई आणि औ तयार झाल्यास त्याला वृद्ध्यादेश म्हणतात. हे सुद्धा विधान बरोबर आहे, कारण वृद्ध्यादेशामध्ये हे दोन स्वर तयार होतात. आणि तिसरा राहिला यनादेश. यनादेशामध्ये ई, उ आणि रू यांच्याऐवजी य व र असे बदल होतात म्हणून हे तीनही पर्याय बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 सर्व योग्य. कोटी अधिक अवधी हा कोणत्या संधियुक्त शब्दाचा विग्रह आहे? एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, याच्या कोट्यवधी मध्ये ध ची वेलांटी नेहमी पहिली असते. मग ज्या ठिकाणी पहिली वेलांटी त्या तुमच्या उत्तराची पॉसिबिलिटी आहे म्हणून इथं 3 आणि 4 हे तुमचं उत्तर होऊ शकतं. तर या ठिकाणी कोटी अधिक अवधी, मग इथं ही जी ई आहे कोटीची त्याचं य तयार होतं आणि या य मध्ये जर अ मिसळलं त्यापासून फक्त य तयार होतं, या तयार होणार नाही. या जर तयार केलं तर त्या ठिकाणी तुमचं उत्तर चुकू शकतं. म्हणून कोट्य ज्या ठिकाणी असेल ते तुमचं उत्तर आहे कोट्यवधी. पर्याय क्रमांक 4 बरोबर ठरतं. पुढचा प्रश्न आहे, कल्याणेश्वर. कल्याण करणारा ईश्वर तो कल्याणेश्वर. म्हणून या ठिकाणी कल्याण आणि ईश्वर असे दोन्ही शब्द ज्या ठिकाणी आहेत ते तुमचं उत्तर येऊ शकतं. म्हणून पर्याय क्रमांक 2 कल्याणेश्वर. कल्याण करणारा ईश्वर तो कल्याणेश्वर. आता अत्यंत या शब्दाचा विग्रह कसा होईल? आता अति अधिक अंत याच्यामध्ये जे ई आहे ईचा काय होतो य, हे त त्याला जोडलं जातं. मग अत्य आणि पुढचा अनुस्वार याला जोडला तर इथं त असं होतं अत्यंत. म्हणून अति अधिक अंत बरोबर अत्यंत हा पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. गिरीश. आता गिरीश याच्यामध्ये जे विग्रह विचारलेत आपल्याला त्यामध्ये गिरीची ग वेलांटी पहिली पाहिजे. आता ज्या ज्या ठिकाणी पहिली वेलांटी तुमचं उत्तर असू शकतं, या ठिकाणी 3 नंबरमध्ये नाही आहे म्हणून ते उत्तर चुकीचं आहे. त्यानंतर र ला सुद्धा वेलांटी पहिली आहे. गिरी अधिक ईश पुढे ई आहे म्हणजे इथं छोटा ई अधिक मोठा ई बरोबर मोठा ई तयार होतो. हे दीर्घत्व संधीचं उदाहरण आहे म्हणून गिरी अधिक ईश याच्यामध्ये पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर ठरतं. ई अधिक ई बरोबर ई म्हणून गिरीश ही दीर्घत्व संधी आहे. दिलेल्या पर्यायातील स्वरसंधी असणारा पर्याय निवडा. स्वरसंधीमध्ये दोन स्वर एकत्र येतात त्यापासून दीर्घ स्वर तयार होतो किंवा संयुक्त स्वर तयार होतो, अशा संधीला स्वरसंधी असं म्हणतात. इथं वाक्यपती इथं क आहे विषय नाही, सदाचार इथं द आहे नाही, इथं न आणि म आहे ही अनुनासिक संधी आहे. गुरु अधिक उपदेश म्हणजे गुरुमध्ये र याच्यामध्ये उ आहे छोटासा आणि पुढे उपदेश, मग इथला उ छोटा इथला उ छोटा बरोबर मोठा. अशा प्रकारे र ला हा दुसरा उकार आहे. ही स्वरसंधी दीर्घत्व संधीमध्ये हा जो पर्याय क्रमांक 4 आहे तो उदाहरण म्हणून येतो. म्हणून प्रश्न क्रमांक 50 चं उत्तर 4. संधी करा. वृक्ष अधिक औदार्य. अ च्या पुढे जर औ आला
तर त्यांचं औ तयार होत असतं. हा आहे वृद्धादेश संधीचा प्रकार. म्हणून ज्या ठिकाणी दोन मात्रे आहेत क्षला, ते तुमचं उदाहरण आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर. उमेश या शब्दात एकत्र येणारे स्वर कोणते? मग उमेशमध्ये उमा अधिक ईश, याच्यामध्ये उमामध्ये आ स्वर आहे, परत पुढे ई आहे, आ अधिक ई बरोबर त्याचं ए तयार होतं, याला मात्रा लागेल. म्हणून उमेशमध्ये आ प्लस ई ज्या ठिकाणी असेल ते आपलं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2. खाली मराठी व्याकरणातील संधीचे काही प्रकार व त्यांची उदाहरणे दिली आहेत. योग्य जोड्या जुळवा. आता सजातीय संधी म्हणजेच काय? दीर्घत्व संधी सजातीय. आता इथं सजातीय संधीचं उदाहरण आहे महिलाश्रम. महिला अधिक आश्रम, या ठिकाणी आ आहे, या ठिकाणी आ आहे. 2 आ हे सजातीय स्वरांचं लक्षण आहे. म्हणून महिलाश्रम हे सजातीय संधीचं उदाहरण आहे. अ ला ज्या ठिकाणी 3 आहे ते तुमचं उत्तर आहे, परंतु 2 ठिकाणी 3 आहे. आता आपल्याला दुसऱ्या पर्यायाकडे जावं लागेल. गुणादेश संधी, वृद्धादेश संधी. ह्याच्यामध्ये वृद्धादेश म्हणजे काय? 2 मात्रे किंवा काना 2 मात्रे. मग ज्या ठिकाणी 2 मात्रे असतील ती तुमची वृद्धादेश संधी होईल. म्हणजे या ठिकाणी क ला 2. म्हणून आता पहा, अ ला 3 आणि क ला 2 अशा प्रकारे जिथे उत्तर असेल ते तुमचं उत्तर आहे. अ ला 3 आणि क ला 2 पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. बाकीच्या 2 जोड्या आपापच जुळल्या जात आहेत. पुढील चुकीचा संधी विग्रह कोणता ते सांगा. गुरु अधिक ओघ. मग या ठिकाणी गुरु मध्ये आहे उ, याच्या पुढे आहे ओ. मग ऊच्या समोर कोणताही जरी स्वर आला एखादा तरी ऊचा व होत असतो. मग व अधिक ओ बरोबर ओ व्हायला पाहिजे. मग या ठिकाणी गुरुवेघ झालंय, म्हणून या ठिकाणी काना राहिला इथला. म्हणून हे पर्याय क्रमांक 1 चं उत्तर जे आहे ते चुकीचं आहे. बाकी मात्र सर्वच्या सर्व बरोबर आहेत. शीतोष्ण. शीतोष्णमध्ये शीत अधिक उष्ण, अ अधिक उ, म्हणजेच इथं अ आहे इथं उ आहे बरोबर, त्याचा ओ होतो तयार. म्हणून या ठिकाणी ही स्वरसंधी आहे. म्हणून शीतोष्ण याच्यात पर्याय क्रमांक 1 बरोबर. पुढे काही जोड शब्द दिले आहेत, त्यातील अनुक्रमे स्वरसंधी ओळखा. महिलाश्रम, सूर्यास्त, विद्यार्थी आणि देवालय. महिला अधिक आश्रम, इथं दोन्ही ठिकाणी आ प्लस आ आहे. म्हणजे ज्या ठिकाणी तुमचं आ प्लस आ आहे ती तुमची ही पहिली संधी आहे. म्हणून जिथं आ अधिक आ जर पहिलाच पर्याय जर असेल तर तुमचं उत्तर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पुढील विधानापैकी योग्य विधान निवडा. ई उ रू यांच्याबद्दल अनुक्रमे य व र असे आदेश होतात, त्यांना संप्रसारण म्हणतात. चूक. ज्यावेळेस ई उ रू यांच्याऐवजी य व र असे बदल होतात तर त्यांना यनादेश असं म्हणतात. आणि याच्याबद्दल उलटी क्रिया जर झाली, य व र च्या ऐवजी ई उ रू जर आलं तर त्या ठिकाणी संप्रसारण असं म्हणतात. म्हणून य व र बद्दल अनुक्रमे ई उ रू जर आलं तर त्याला मात्र संप्रसारण असं म्हणतात. अ आणि ब हे दोन्ही विधानं चुकीचे आहेत, कारण हे उलट केलेलं आहे. जे अ चं उत्तर आहे ते खाली दिलेलं आहे यनादेश, आणि जे ब चं आहे ते वरती दिलेलं आहे तिथं. म्हणून दोन्ही विधाने या ठिकाणी चुकीचे आहेत. पर्याय क्रमांक 3 बरोबर. आता पुढचा मुद्दा आहे, सजातीय जोड्यांपैकी 2 स्वर एकमेकांसमोर येऊन होणाऱ्या संधीस टिंब संधी म्हणतात. आता 2 सजातीय स्वर जर एकत्र आले तर त्यापासून तयार होणारी जी संधी असते तर ती संधी असते दीर्घत्व संधी. 2 सजातीय जोड्यांपैकी 2 स्वर एकमेकांसमोर येऊन होणाऱ्या संधीस टिंब संधी म्हणतात, तर दीर्घत्व संधी असे म्हणतात. भाषा अधिक अंतर्गत हा संधी पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? भाषामध्ये आ हा स्वर आहे आणि पुढे परत अ आहे, तर आ अधिक अ बरोबर पुढत आ होईल आणि तो शा मध्ये मिसळेल, याला अनुस्वार येईल. म्हणून भाषांतर्गत ज्या ठिकाणी असेल ते आपलं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3. मन्वंतर या शब्दाची संधी कोणती? हा मूळ शब्द मनु आहे, मनु, आणि पुढं अंतर.
मग ऊच्या पुढे जर अ आलं तर हा जो ऊ आहे त्याचा व तयार होत असतो. मग या व आणि न ची संधी होते मनव. मनव आणि पुढचं अनुस्वार याला जोडला जाईल आणि पुढे तर जोडला जाईल म्हणून मनवंतर अशा प्रकारची संधी होते. म्हणून मनू अधिक अंतर पहिला उकार ज्या ठिकाणी आहे ते तुमचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मराठी व्याकरणात इ उ ऋ याबद्दल अनुक्रमे य व र असे आदेश होतात, याला यनादेश असं म्हणतात. मग हा पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. हे आत्ताच आपण पाहिलंय. जर इ उ ऋ च्या ऐवजी य व र आलं तर याला म्हणतात यनादेश. पण ही अशी उलटी जर क्रिया जर झाली तर याला म्हणतात संप्रसारण. संप्रसारण. आता पुढचा मुद्दा आहे, खाली दिलेल्या दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून तयार होणारा जोड शब्द ओळखा. वधू अधिक आगमन. जर ऊच्या पुढे जर कोणताही स्वर आला तर या ऊचा व होत असतो. मग वधूच्या ठिकाणी व जर झाला तर याचं जोडाक्षर असं होईल वध्व. आणि वध्व याचा पाय मोडलेला असतो, हे आगमन याला जोडायचं म्हणून या ठिकाणी वध्वागमन असं त्याचं उत्तर होईल. म्हणून इथं ध आणि व याचा जोडाक्षर तयार होईल, त्याला आगमन जोडायचं म्हणून वध्वागमन. पर्याय क्रमांक 3 बरोबर. आता पुढचा प्रश्न आहे 63 क्रमांकाचा, कवी अधिक ईश्वर. या ठिकाणी ही छोटी ई आहे पहिल्या ठिकाणी, इथं मात्र मोठी ई आहे, दोघांची मिळून मोठी ई होईल. म्हणून कवी अधिक ईश्वर ज्या ठिकाणी व ला दुसरी वेलांटी आहे ते तुमचं उत्तर आहे कवीश्वर. परंतु या ठिकाणी दोन स्वर एकत्र आल्यामुळे ही आहे स्वरसंधी. 64 नंबर, प्रीत्यर्थ. या शब्दाचा संधी विग्रह कसा कराल? प्रीती अधिक अर्थ बरोबर प्रीत्यर्थ. ह्याचं उत्तर आहे 3 क्रमांकाचं. परंतु या ठिकाणी प्रीती याच्यामध्ये वेलांटी मात्र पहिली पाहिजे होती अशी. या ठिकाणी जे ई आहे या ईचं य होतं म्हणून याचं प्रीत्य असं रूपांतर झालं असतं आणि पुढचं याला थ जोडलं असतं तर हे झालं असतं प्रीत्यर्थ. म्हणून ही जी संधी आहे याच्यामध्ये ह्या प्रीतीच्या वेलांटीबद्दल गोंधळ आहे. मी पुस्तकात सुद्धा हे तुम्हाला लिहून दिलेलं आहे याचं स्पष्टीकरण. अशा प्रकारे स्वरसंधीवरचे प्रश्न आपले संपलेले आहेत. आता तुम्हाला उत्तर तालिका, ही उत्तर तालिका पाहून घ्या. मी जे शिकवलंय त्याच्याविषयी ती टॅली करून पहा.